हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर. राजकीय घडामोडी भाग 1मध्ये आपण बघितलेले आहेत आणि ते डिटेलमध्ये बघितलेले आहेत संपूर्ण. आज आपण राहिलेल्या संक्षिप्तमध्ये राजकीय घडामोडी बघू. या घडामोडीमध्ये एकच उद्देश आहे की नेमकं काही घडामोडी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही संक्षिप्त स्वरूपाचे आपल्याला परीक्षेमध्ये वन लाईनर स्वरूपात प्रश्न येऊ शकतात. त्या उद्देशाने हे जे की इयरबुकची सिरीज आहे, डिटेल झाल्यानंतर संक्षिप्त स्वरूपाच्या दिलेल्या आहेत ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच उद्देशाने संक्षिप्त राजकीय घडामोडीमध्ये पहिली न्यूज जर बघितली, आता मी जे काही हायलाईट करते ते मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इतरत्र तुम्ही जास्त वाचायची गरज पडणार नाही तुम्हाला, कारण की जे काही डाटा आहे, काही सोर्सेस आहेत जे परीक्षेमध्ये आपल्याला विचारत नाही ते पण आपण वाचत बसतो. त्यामुळे आपल्याला रिव्हिजन करायचं असेल त्यावेळेस आपल्याला वेळ लागतो. मग जे परीक्षेमध्ये नेमकं जेव्हा कसं की जेव्हा करंट अफेअर आपण ॲनालिसिस करतो की कशा पद्धतीने आणि कुठपर्यंत आयोग डीपमध्ये जाऊ शकतो, त्या लेवललाच आपण ती स्टडी करायला हवी. असं करायला गेलं तर सिलेबस खूप मोठा आणि त्यामध्ये पण करंट अफेअर जास्त डीपमध्ये गेलं तर ते पण सिलेबसच्या बाहेर जाईल. त्या उद्देशाने आपल्याला करंट अफेअर काही महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण फोकस करूनच केलं पाहिजे. तर बघा, आता 2029मध्ये पहिली न्यूज आहे. या पहिल्या न्यूजमध्ये काय म्हटलेलं आहे की जे की 2029 आहे यामध्ये म्हटलेलं आहे की जी की महिला आहेत, महिलांचं जे काही मतदार आहे ते पुरुषांना मागे टाकणार. आता हे काही न्यूज आहे का? पण महत्त्वाचं काय आपल्याला की हा भारतीय स्टेट बँकेचा अहवाल आहे. यांनी म्हटलेलं आहे की जे की 2047पर्यंत जे की महिलांचे मतदानाचे प्रमाण आहे 55% वाढू शकते आणि पुरुषांचे जे काय आहे ते 45% काय मतदानात म्हणजे काय घसरण होऊ शकते. आता हे सर्व 1, 2, 3 पॉईंट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच आता समोरील जे काही महत्त्वाचं आहे ते आपण संसद महारत्न पुरस्कार. आता संसद महारत्न पुरस्कार जर बघितला आपण, संसद महारत्न पुरस्कार काही चेन्नई कुणी दिलेला आहे? चेन्नई प्राईम फाउंडेशनतर्फे आणि मॅगझिनतर्फे हा दर 5 वर्षांनी दिला जातो. आणि संसद महारत्न पुरस्कार यावेळेसचा खासदार सुप्रिया सुळे यांना मिळाला, जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. हे 17व्या लोकसभेमध्ये त्यांनी काही कामगिरी केली होती आणि यापूर्वीचा पण 16व्या लोकसभेमध्ये कामगिरी केल्याबद्दल त्यांनाच मिळालेला आहे हा संसद जे काय आहे महारत्न पुरस्कार. कोणातर्फे? चेन्नई प्राईम फाउंडेशन आणि मॅगझिनतर्फे दर 5 वर्षांनी सुप्रिया सुळे. 17व्या लोकसभेसाठी आणि 16व्यासाठी पण त्यांना कामगिरीसाठी त्यांना उत्कृष्ट हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा पुरस्कार संकल्पना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार दिला जातो. तर महत्त्वाचं ठीक आहे. आता महुआ मोईन्ना यांची खासदारकी रद्द. मग आता हे नेमकं परीक्षेत काय विचारणार की महुआ मोईन्ना यांची खासदारकी रद्द झाली, ते कोणत्या पक्षाचे होते? तृणमूल काँग्रेस पक्षाचे होते, त्यांची खासदारकी रद्द झाली. ठीक आहे. आता बाकी तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता, पण हे गरजेचं नाही बाकी इतरत्र वाचायची. ठीक आहे. तर जम्मू काश्मीर जे काही आरक्षण दुरुस्ती विधेयक आहे, आता जम्मू काश्मीर आरक्षण विधेयक जे काय आहे ते आपल्याला लोकसभेमध्ये मांडलं, मग राज्यसभेत पास झालं. ठीक आहे, झालं असेल. मग त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, जम्मू काश्मीरमध्ये जे काही व्यावसायिक प्रशिक्षण आहे संस्थांमध्ये प्रवेशासाठी काय आहे आणि नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या जे काही वर्ग आहे यांना 2004च्या आरक्षण विधेयकात दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी ते जम्मू काश्मीर आरक्षण विधेयक आहे. तर जम्मू काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयकात पुनर्रचना दुरुस्ती विधेयक काय आहे? या दुरुस्ती विधेयकानुसार विधानसभेतील जी काही आमदारांची संख्या आता 83वरून 90 होणार आहे, जे की जम्मू काश्मीर विधानसभेतील. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. बाकी काय म्हणणं आहे की जे की 1989 नंतर जम्मू काश्मीर राज्यातील स्थलांतरित व्हावे लागलेले जे की आणि मदत छावणीत आयुक्ताकडे तशी नोंद असलेले 2 जणांचे जे काही आहे नामनिर्देशन कोण करणार? नायब राज्यपाल करता येईल असं सांगितलेलं आहे त्यांनी. मग आता हे पुढे काय होईल या विधेयकानं? या विधेयकामुळे जी काही आहे मतदारसंघाच्या फेररचनेत काय नंतर जम्मू काश्मीरची जी काही विधानसभा, जम्मूची विधानसभा त्यांची सदस्य संख्या 37वरून 43वर जाईल आणि काश्मीरची सदस्य संख्या 46वरून 47वर जाईल. एवढं त्यामध्ये बदल होणार. आता सुरेश रैना यांना काय मतदार जागृती दूत म्हणून काय जम्मू आणि काश्मीरचे जे काही मुख्य निवडणूक अधिकारी आहे पांडुरंग पोले यांनी त्यांना दूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. काय युवा मतदार जागृती दूत म्हणून कोणाची निवड केलेली आहे? जम्मू काश्मीर यांनी येते.
तर सुरेश रैना यांची जे की माजी क्रिकेटपटू. आता पोस्ट ऑफिस विधेयक आहे. पोस्ट ऑफिस विधेयक नेमकं मग कशासाठी आहे? आता पोस्ट ऑफिस विधेयक की जे काही पोस्ट ऑफिस आहेत हे सेवा केंद्र आणि बँकांमध्ये रूपांतरित करण्यासाठी दूरसंचार माहिती तंत्रज्ञान मंत्रालय जे काय यांनी काय केलं, पोस्ट ऑफिस विधेयक काढलेलं आहे. आणि हे विधेयक जर बघितले आता हे 1898ची पोस्ट ऑफिसची जी काय कायद्याची जागा घेणार आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे पोस्ट ऑफिस विधेयकासाठी की जे काही पोस्ट ऑफिस आहेत ते आता सेवा आणि बँकसारखे पण काही जे काही आहे कार्य करू शकतील त्यासाठी आणलेलं आहे. आता तालिका अध्यक्षपदी श्रीरंग बारणे. आता श्रीरंग बारणे नेमकं काय, जे काही मावळचे शिवसेना खासदार आहे श्रीरंग बारणे यांना तालिका अध्यक्षपदी पॅनलवर नियुक्ती करण्यात आली. तालिका अध्यक्ष म्हणजे जे की लोकसभेमध्ये अध्यक्ष असेल आणि अध्यक्ष नसल्यास उपाध्यक्ष असेल, उपाध्यक्ष कार्य करणार. पण उपाध्यक्ष जर निवडला गेला नसेल तर त्यासाठी तालिका अध्यक्ष म्हणून त्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत कामकाज पाहणार आहे. म्हणून तालिका अध्यक्षांची नियुक्ती झाली श्रीरंग बारणे यांची. ठीक आहे, तर यासाठीच असतो तो तालिका अध्यक्ष. आता पश्चिम बंगालचे जे काही आमदार आहे या आमदारांच्या पगारात वाढ आहे. ठीक आहे, पश्चिम बंगालच्या आमदारांच्या पगारात वाढ केलेली आहे, 40,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ठीक आहे, मग आता इथे काय आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनाने तर सर्वात जास्त जर बघितलं आपण तर आपल्या भारतामध्ये झारखंडच्या आमदारांना काय सर्वाधिक पगार मिळतो, जे की 2.9 लाख रुपये पर मंथ. आणि त्यासोबत दुसऱ्या नंबरवर आपला महाराष्ट्र येतो, 2.6 लाख रुपये पगार जे की आपल्या आमदारांना. ठीक आहे, मग केरळमधील जे काही आमदार आहे सर्वात कमी पगार मिळते केरळ, जे की साक्षर आहे केरळ, 70,000 रुपये त्यांच्या तेथील आमदारांना हा महिन्याचा पगार आहे. आता दुर्गती विशेष न्यायालय मुदतवाढ. दुर्गती विशेष न्यायालयाला मुदतवाढ का, जे काही महिला अत्याचार आहेत, पोक्सो अंतर्गत खटले आहे या निपटारा लवकर करण्यासाठी द्रुतगती विशेष न्यायालय आणखी 3 वर्षांची मुदतवाढ केलेली आहे. मग द्रुतगती विशेष न्यायालय काय, पॉक्सो अंतर्गत खटले, महिला अत्याचार यांच्यासाठी आहे. ठीक आहे, तर आता पुढील न्यूज बघूया आपण. तर ही न्यूज आहे जर बघितली आपण आता सुप्रीम कोर्ट क्रॉनिकल. बाकी तुम्हाला हे इतरत्र काही वाचायची गरज पडणार नाही, परीक्षेच्या दृष्टीनेच वाचायचं आपल्याला. ठीक आहे, बाकी तर तुम्ही मग असं काय तुम्ही हे बिअर बुक घेऊन वाचू शकत होते. मग मी हे व्हिडिओ सिरीज बनवण्याचे यामध्ये काही उद्देशच नाही. ठीक आहे, सरळ पण काही महत्त्वाचं आहे जे की तुम्ही हे ॲनालिसिस केलं ना पेपर, तेव्हा तुम्हाला कळते की नेमकं आपल्याला कुठे महत्त्वाचं हायलाईट करणं आहे आणि कुठे आपल्याला वारंवार तिथे फोकस करणं आहे. बाकी तर मग तुम्हाला पेज टू पेज जर बघितलं, लाईन टू लाईन वाचतो म्हटलं तर करंट अफेअर काहीच लक्षात राहणार नाही. जे महत्त्वाचे पॉईंट असतात ते लक्षात राहत नाही आणि बाकी इतरत्र लक्षात राहून ते परीक्षेमध्ये विचारले जात नाही. याच पद्धतीने आहे. नाहीतर ही व्हिडिओ सिरीज तुम्ही स्वतः काय ते बुक स्वतः वाचू शकता तुम्ही. एक व्हिडिओ सिरीज घ्यायची काही गरज नाही, काहीतरी थोडंसं वेगळं करायला हवं. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ क्रॉनिकल. आता सुप्रीम कोर्टचे जे काही क्रॉनिकल आहे काय आहे नेमकं, सर्वोच्च न्यायालयामध्ये काय आहे जे काही कामकाज आहे पद्धत आणि सर्वोच्च न्यायालयात जे काही सुनावणी आहे, जे काही कामकाज हे लोकांपर्यंत, हे सर्व काही कामकाज जे काही सुनावणी आहे हे लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मग सुप्रीम कोर्टाने काय केलं, सुप्रीम कोर्ट ऑफ जे काय क्रॉनिकल असे नावाचे काय एक मासिक वृत्तपत्र केलं. तर तो काय नाव आहे मग, सुप्रीम कोर्ट क्रॉनिकल हे मासिक वृत्तपत्र सुप्रीम कोर्टाने चालू केलं. कशासाठी, लोकांपर्यंत पोचवले पाहिजे, जे की सुनावण्याची लोकांपर्यंत कामकाज पद्धती पोचली पाहिजे. आता स्थानिकांचे आरक्षण रद्द करण्यात आले. म्हणजे स्थानिकांचे जे काही आरक्षण रद्द म्हणजे राज्यातील जे काही स्थानिक नागरिक आहेत, खाजगी क्षेत्रात जे काही नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यामध्ये 75% आरक्षण देण्याचं सांगितलं होतं. कोण, हरियाणा आहे. मग हे हरियाणाने सांगितलं, तर मग हरियाणा जे काही आहे आणि पंजाब सरकार यांनी सांगितलं होतं की नाही, जे काही स्थानिक लोक आहेत आमच्या राज्यातील, जे की आमच्याच राज्यात आहे त्यांना 75% खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्या आहेत, आरक्षण द्या. पण जे की हरियाणा उच्च न्यायालयाने काय केलं, हे सर्व काय आहे रद्दबद्दल केलं. ठीक आहे, हे काही असं चालणार नाही. ठीक आहे, तर आता NHRI म्हणजेच की 14वी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन जी काय कोपनहेगन डेन्मार्क इथे काय 14व्या क्रमांकाची बैठक होती. आणि 14व्या क्रमांकाची बैठक असल्यामुळे या बैठकीचे महत्त्वाचं काय, छळ आणि त्यासोबत अत्याचार ही राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची भूमिका या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कोठे झाली होती, कोपनहेगन डेन्मार्क येथे, जी की 14वी बैठक होती. आता समान नागरिक संहिता एक चर्चेचा मुद्दा होता. समान नागरिक संहिता जर बघितलं तर हे UCC लागू करणारे उत्तराखंड हे काय लवकरच देशातील पहिले राज्य बनणार आहे. मग याआधी कोण होतं राज्य आत्तापर्यंत, गोवा हे पोर्तुगीजची जी काही राजवट होती तेव्हापासूनच नागरिक संहिता एकमेव चालू असलेले, तिथे गोव्यामध्ये एक समान नागरिक संहिता लागू असलेले एकमेव राज्य होते. आता उत्तराखंड पण लवकरच देशातील पहिले राज्य बनणार आहे नागरिक संहिता. आता UCC औपचारिक
अधिकृतरित्या काय विरोध करणारे जे काय केरळ हे देशातील पहिले राज्य आहे. यांनी काय UCCला विरोध केलेला आहे. हे पहिलं राज्य आहे, लक्षात ठेवा केरळ. ज्यांनी विरोध केला आणि उत्तराखंड लवकरच आता समान नागरी कायदा संहिता लागू करणार, पण विरोध करणारं केरळ राज्य आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग नेमकं काय आहे जे की समान नागरी कायद्यात आहे, विवाह घटस्फोट येतो, त्यासोबत मालमत्तेचे विभाजन याबाबत सर्व धर्मांना काय एकच कायदा आहे. पण सध्या देशात मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी या लोकांना काय वैयक्तिक कायदा आहे. पण हिंदू, शीख आणि जैन हिंदू जे काय आहे या कायद्याअंतर्गत येतात. 44 अंतर्गत राज्याची जबाबदारी पण इथे नमूद केलेली आहे समान नागरी कायद्यामध्ये, राज्यघटनेमध्ये. ठीक आहे. आता जे काही संक्षिप्त आपण घडामोडी बघितल्या ते अतिशय महत्त्वपूर्ण होत्या मित्रांनो. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण अशीच जे काही राहिलेला जे काही राजकीय आपण संक्षिप्त घडामोडी आहेत ते पण डिटेलमध्ये बघणारच आहे. यामधून काहीच सुटलं नाही, तुम्हाला असं वाटत असेल सुटत असेल, पण यामध्ये काहीच सोडलेलं नाही. मी महत्त्वाचे पॉईंट आहेत तुम्ही नोट डाऊन केले असेल आणि त्यानंतर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन, त्यामध्ये आपण राहिलेल्या संक्षिप्त घडामोडी पूर्ण करूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.